सकाळी सकाळी उशीर झाला ना काहीच सुधरत नाही. काय करावं काय नाही हे काहीच कळत नाही. आला की असा ताप येतो ना डोक्याला किचनमध्ये उशीर झाला की काहीच सुचत नाही. त्याच्यामध्ये आपली ही भरमसाठ कामं कधी संपत नाहीत. मग पटापट या ढिगाऱ्यामधल्या भांडी काढले, म्हणलं जागेवर लावून घेतल्याशिवाय हे गॅसची प्लेट काही मला मिळणार नाही. तशाचप्रमाणे हे गॅसची प्लेट काढले फायनली आणि मगच गॅसची प्लेट लावून पुढचे कामं केले. कारण हे प्लेटशिवाय तर काहीच करता येणार नाही ना, भाजीला ठेवता येतं ना काही होतं. पुढचे बरीच कामं अशी माझ्या डोळ्यासमोर होती. रोज खूप लवकर उठते, 5 वाजता उठते. मध्यंतरी 4-5 दिवस झालं माझं उठण्याचं सगळं शेड्यूल बिघडलेलं आहे. कारण सर्दीमुळे उठवतच नव्हतं आणि गोळ्या घेतल्यामुळे काही उठवतच नाहीत ते, रोज रात्री सर्दीची गोळी घेतल्यामुळे. त्यामुळे आज फायनली डेअरिंग करून 6 वाजता उठलेली आहे. उद्यापासून 5 वाजता उठले तरच माझी ही सगळी कामं होणार आहेत. भरमसाठ कामं असतात. त्याच्यात अशी ही पिठं डबे रिकामी झाली की ती धुवायलाच टाकावी लागतात. ज्या त्या वेळेला क्लीन केलं की स्वच्छ राहतात. अशा प्रकारे तर कणिक मळायला घेतली. फास्ट कणिक मळालं. कसं असतं ना, सगळं हे जे डेली रुटीन आपलं कमी ह्याच्यामध्ये दाखवणं आपल्याला खूप हे पडतं. त्याच्यानंतर ना चहा तर पाहिजेच. अजून पळायचं म्हणलं की अजून चहा पण त्याच्यामध्ये ॲडिशनल पाहिजे. चहाशिवाय काहीच नाही. चहाला ठेवलं फास्ट इथे. चहा पण उकळत होता. म्हटलं तोपर्यंत आपण घरातली रांगोळी तरी काढून घ्यावी. दारासमोर रांगोळी असायलाच पाहिजे ना. दारासमोर रांगोळी काढली. तोपर्यंत इथं चहा उकळत पण होता. त्याच्यानंतर ना अशी एवढी भरमसाठ कामं असतात ना, काय सांगू, काहीच सुचत नाही. एवढं उशीर झालेलं आहे. सगळं एका तासात करायचं आहे आणि 7:30 पावणे 8पर्यंत घर देखील सोडायचं आहे. इकडे चहा उकळत ठेवले, इकडे सोयाबीन करायची होती, सोयाबीनची भाजी, सोयाबीन उकळत ठेवले आणि पीठ मळलं आणि अशा प्रकारे चहा घेतला. पण तुम्ही मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.